नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रो 245 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर हा जो कोर्स आहे ओल्ड सिलेबसमध्ये फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी 2 म्हणून याचं कोर्स टायटल होतं आणि कोर्स नंबर ॲग्रो 123 होता. जवळजवळ सेम टू सेम सिलेबस आहे त्याच कोर्सचा तुम्हाला आता या सेमिस्टरला या कोर्समध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण या कोर्सच्या न्यू सिलेबसनुसार नोट्ससुद्धा टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला प्रोव्हाइड केलेले आहे आणि ओल्ड सिलेबसच्या नोट्ससुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता. फक्त त्यासाठी आपली सिलेबस कॉपी सोबत घेऊन याचा अभ्यास करा तुम्ही. आता हा जो कोर्स आहे 1+1चा आहे, म्हणजेच यात सिलेबस कमी 16च लेक्चर आहेत यात, तर क्वेश्चनसुद्धा कमी बनतील. पण तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता शेवटचा पेपर आहे म्हणून यात अदर गोष्टीसुद्धा रीड करा. जर कमी सिलेबस आहे तर तुम्हाला टाईम आहे, बाकी गोष्टीसुद्धा रीड करून घ्या. आपण जे क्वेश्चन देऊ त्या व्यतिरिक्त इतर गोष्टीसुद्धा थोड्या रीड करून जा. सिलेबस कमी त्यामुळे यात तुम्ही चांगला स्कोर करू शकता. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण याचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू. पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन इरिगेशन शेड्युलिंग अँड लिस्ट डिफरंट अप्रोचेस ऑफ इरिगेशन शेड्युलिंग अँड एक्सप्लेन एनीवन. असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो डायरेक्ट 6 मार्क्सला. दुसरा क्वेश्चन आहे, इनलिस्ट डिफरंट सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट अँड एक्सप्लेन फील्ड कॅपॅसिटी अँड मॉइश्चर इक्विव्हॅलंट. तिसरा क्वेश्चन आहे, डिफाईन इव्हॅपोट्रान्सपिरेशन ऑफ वॉटर अँड डिस्क्राईब द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग इव्हॅपोट्रान्सपिरेशन. चौथा क्वेश्चन एबी पॅटर्नच्या फॉर्ममध्ये आपण घेतलेला आहे. त्यात आहे, डिस्क्राईब इन ब्रीफ मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज फॉर युटिलायझेशन ऑफ पुअर क्वालिटी इरिगेशन वॉटर. हा 4 वेळेस आलेला आहे. त्यानंतर आहे बीमध्ये, गिव्ह डिफरंट मेजर्स टू इम्प्रूव्ह वॉटर यूज इफिशियन्सी. पाचवा क्वेश्चन एबी पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, त्यात एमध्ये आहे, स्टेट द फंक्शन्स ऑफ वॉटर इन प्लांट लाईफ. मग बीमध्ये आहे, गिव्ह द पॅटर्न ऑफ सॉईल वॉटर एक्स्ट्रॅक्शन किंवा सॉईल मॉइश्चर एक्स्ट्रॅक्शन. असं तुम्हाला क्वेश्चन शॉर्ट नोटला येऊ शकतो हा क्वेश्चन जो आहे बीमधला. मग 6वा क्वेश्चनसुद्धा आपण एबी पॅटर्नच्या फॉर्ममध्ये घेतलेला आहे. त्यात एमध्ये आहे, क्लासिफाय द मेथड्स ऑफ इरिगेशन. मग बीमध्ये आहे, एन्युमरेट कंपोनंट्स ऑफ ड्रिप इरिगेशन विथ इट मेरिट्स अँड डिमेरिट्स. असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. मग 7वा क्वेश्चन एबी पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, त्यात आहे, गिव्ह क्लायमेट बेस्ड इरिगेशन प्रॅक्टिसेस. मग बीमध्ये आहे, गिव्ह फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कन्झम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर. 8वा क्वेश्चन डायरेक्ट मोठा क्वेश्चन घेतलेला आहे, राईट इफेक्ट ऑफ एक्सेस वॉटर ऑन सॉईल अँड गिव्ह वॉटर मॅनेजमेंट इन प्रॉब्लेमॅटिक सॉईल. हा क्वेश्चन आपण लेक्चर नंबर 14 आणि 15मधनं घेतलेला आहे. मग आपण आता सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू. त्यात पहिला क्वेश्चन आहे, गिव्ह द फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर यूज इफिशियन्सी. क्लासिफाय द क्रॉप्स ॲज पर रूटिंग कॅरेक्टरिस्टिक्स. तिसरा क्वेश्चन आहे, राईट इन ब्रीफ अबाउट वॉटर मॅनेजमेंट ऑफ ग्राउंडनट क्रॉप. चौथा क्वेश्चन आहे, मेरिट्स अँड लिमिटेशन ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन. पाचवा क्वेश्चन आहे, राईट अबाउट टाईप्स ऑफ ड्रेनेज. 6वा आहे, डिफरंट फॅक्टर्स अफेक्टिंग इन्फिल्ट्रेशन रेट. आता शॉर्ट नोटचे क्वेश्चन बघू आपण. त्यात आहे, स्पॅक रिलेशनशिप, वॉटर यूज इफिशियन्सी, इरिगेशन ऑटोमेशन, वॉटर रिसोर्सेस इन इंडिया, इफेक्टिव्ह रेनफॉल. असे 5 क्वेश्चन्स आहेत तिथे. आता डेफिनेशनचे काही क्वेश्चन्स बघू. सेक्शन सीसाठी जे क्वेश्चन असतं ऑब्जेक्टिव्हचे, ते आपण या कोर्सची ऑब्जेक्टिव्हची सुद्धा PDF तयार केलेली आहे, तीसुद्धा आपण प्रोव्हाइड करू तुम्हाला. तर डेफिनेशन्समध्ये ड्रेनेज, फर्टिगेशन, ॲग्रिकल्चरल ड्रेनेज, डेल्टा, नेट इरिगेशन रिक्वायरमेंट, हायग्रोस्कोपिक वॉटर इरिगेशन इंटरवल, PET, इव्हॅपोट्रान्सपिरेशन. अजून काही डेफिनेशन तुम्हाला सांगून देतो मी येथे. फील्ड कॅपॅसिटी, इरिगेशन रिक्वायरमेंट, वॉटर यूज एफिशियन्सी, हायग्रोस्कोपिक वॉटर, पर्कोलेशन, बल्क डेन्सिटी, बेस. अशा काही डेफिनेशन तुम्हाला सेक्शन सीमध्ये येऊ शकतं किंवा याच डेफिनेशन तुम्हाला मोठे जे क्वेश्चन असतात तेथे येऊ शकतात डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्समध्ये. मग आता फिलिंग द ब्लँक्सचे काही क्वेश्चन्स बघू. सनफ्लावर इज यूज्ड ॲज अ इंडिकेटर प्लांट. ॲन्सर आहे सनफ्लावर. मग आहे, डॅश इरिगेशन इज यूज्ड ऑन स्लोपी लँड. तर ॲन्सर आहे स्प्रिंकलर. ऑन द बेसिस ऑफ इफेक्टिव्ह रूट झोन डेप्थ कॉटन इज कॅटेगराइज्ड. याचा ॲन्सर आहे डीप रूटेड क्रॉप. मग चौथा आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बाइंड्स द मॉलिक्यूल ऑफ सेम काइंड इज कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह याचा ॲन्सर आहे. त्यानंतर ॲव्हरेज रेनफॉल इन इंडिया इज 1194 मिलीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा शेवटचा पेपर आहे. यासाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. आणि आता 5व्या सेमला तुम्हाला जे सब्जेक्ट्स असतील त्याची लिस्ट आपण आपल्या ॲग्री गँगच्या इंस्टाग्रामच्या पेजवर अपलोड केलेली आहे. ते तुम्ही विजिट करून चेक करू शकता. आणि लवकरच आपण 5व्या सेमचे जे कोर्सेस आहे त्याची डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहोत.